मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वन्दे तद्गुणलब्धये। आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थसूत्र मोक्षशास्त्र। तर ह्याच्यामध्ये आपण सम्यक दृष्टी, सराग सम्यक दृष्टी आणि वितराग सम्यक दृष्टी असे दोन प्रकार, त्यांचे भेद म्हणजे आपण पाहिले होते। तर सराग सम्यक दृष्टी कुणाला म्हटलेला आहे की जेव्हा तो जीव स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये जास्त वेळ राहू शकत नाही त्यावेळेस तो शुभामध्ये प्रवृत्ती करतो किंवा शुभाचं अवलंबन घेतो, त्याला काय म्हटलेलं आहे, सराग सम्यक दृष्टी। कारण तिथं मंद कषाय आहेत पण कषायच आहेत, जे कषाय आहेत त्याला काय म्हटलेलं आहे मग रागद्वेष, म्हणून इथं राग सहित जो जीव आहे तर तो सराग सम्यक दृष्टी। मग ह्या सराग सम्यक दृष्टीचे 4 गुण सांगितले होते किंवा त्याचे 4 भाव आहेत, प्रशम, संवेग, अनुकंपा आणि आस्तिक्य। म्हणजे सम्यक दृष्टी जीव असेल तर तो नियमाने ह्या 4 गुणांनी सहितच असणार आहे। पण काही मिथ्या दृष्टींमध्ये पण हे गुण दिसून येतात, पण ते कसे असतात की म्हणजे त्यांच्या आचरणामध्ये किंवा बाहेरून आपल्याला हे लक्षात येईल, पण अंतरंगामध्ये तिथं अजून वितरागता प्रकट झालेली नाही किंवा आत्मा आणि पर असं तिथं भेदज्ञान नाही। त्यामुळं बाहेरच्या गुणाला उपचाराने काय म्हटलेलं आहे, सम्यक दृष्टीचं लक्षण म्हणलेलं आहे। पण खरं लक्षण कुठलं आहे तर आत्म्याची प्रतीती किंवा आत्म्यावर श्रद्धान, आत्म्याबद्दलचं ज्ञान आणि आत्म्यामध्येच अनुराग किंवा तिथं राहणं, आत्म्याचा अनुभव घेणं, तर हेच काय आहे तर वीतराग सम्यक दृष्टीचं लक्षण आहे। त्याच्यानंतर आता पुढं आहे पान नंबर आहे 13 आणि पॉईंट पण 13वाच आहे, सम्यक दर्शन का विषय तथा स्वरूप। म्हणजे आता सम्यक दृष्टी किंवा सम्यक दर्शन ह्याचे आपण प्रकार बघितले। आता पुढं काय सांगतायत, हे सम्यक दर्शन आपल्याला काय मिळवून देतं किंवा सम्यक दर्शनामुळं आपल्याला काय प्राप्त होतं तर त्याचं इथं स्वरूप सांगतायत। सम्यक दृष्टी अपने आत्मा को कैसा मानता है, असा प्रश्न विचारलाय। म्हणजे सम्यक दृष्टी स्वतःच्या आत्मस्वरूपाला कसं मानतोय किंवा त्याचे काय तिथं भाव आहेत असा प्रश्न आहे। सम्यक दृष्टी अपने आत्मा को परमार्थतः त्रिकाली शुद्ध ध्रुव अखंड चैतन्य स्वरूप मानता है। ज्याला सम्यक दर्शन प्राप्त झालंय तर त्यांनी काय केलेलं आहे, जीवाचं जसं स्वरूप आहे तसं स्वरूप त्यांनी जाणलेलं आहे। त्या जाणण्यावरून त्यांनी काय केलेलं आहे, तसं श्रद्धान केलेलं आहे आणि त्यामुळं त्याची अशी प्रतीती म्हणजे काय, अशी श्रद्धा झाली आहे की माझा जीव कसा आहे, परमार्थतः म्हणजे प्रत्यक्ष किंवा त्याचं स्वरूप जर ओरिजिनल काय आहे बघायचं म्हटलं तर काय सांगितलंय, त्रिकाल शुद्ध। त्रिकाल शुद्ध म्हणजे भूतकाळामध्ये शुद्धच होता, वर्तमानामध्ये पण शुद्धच आहे आणि भविष्यकाळामध्ये पण शुद्धच राहणार आहे। कुठल्या अपेक्षेने, द्रव्य अपेक्षेने। म्हणजे जीव हे जे द्रव्य आहे तर त्या द्रव्यामध्ये संयोगामध्ये कितीही काही असेल, शरीर आहे, कर्म आहे किंवा रागद्वेषादी कषाय आहेत, हे सगळं दिसत असलं तरी ते आत्मस्वरूपामध्ये प्रवेश करत नाही। म्हणजेच काय आहे, आत्म्यापासून ते पूर्णतः भिन्न आहे। आत्म्याशी ते आत्म्याच्या संयोगात असून सुद्धा एकमेक होत नाही। म्हणजे आता दुधामध्ये पाणी घातलं तर तिथं ते आपल्याला लक्षात येत नाही आहे दूध आहे किंवा त्याच्यात पाणी आहे। म्हणजे आता ज्याला माहीत आहे त्याच्या लक्षात येणार हे पातळ दूध आहे वगैरे, पण एक समजून घेण्यासाठी म्हणजे त्याला दूधच म्हटलं जाईल। पण जो सम्यक दृष्टी आहे त्याची तिथं काय दृष्टी आहे, त्याच्यामधलं पाण्याचा अंश पण त्याच्या लक्षात येईल आणि दुधाचा अंश पण लक्षात येईल। मग हा जो दुधाचा अंश आहे तर तो तसा काय आहे, इथं जीवाच्या संयोगामध्ये कर्म आहेत, ज्ञानावरणादी 8 कर्म आहेत, 4 प्रकारचे कषाय आहेत आणि हे शरीर आणि शरीराच्या संयोगामध्ये असलेला सगळा परिग्रह आहे। पण हे सगळं असून सुद्धा जीव पूर्णतः त्याच्यापासून भिन्नच आहे। अनादिकाळापासून हे सगळं जीवाच्या संयोगामध्ये आहे, पण जीव त्या संयोगरूप झालेला नाही किंवा बाकीचा संयोग जीवरूप झालेला नाही। म्हणजेच काय आहे तर ह्या सगळ्यांपासून जीव पूर्णतः भिन्न आहे। भिन्न आहे म्हणूनच काय म्हटलं त्याला, मग शुद्ध आहे। कुठल्या अपेक्षेने शुद्ध आहे
तर द्रव्य जे आहे तर त्या द्रव्यामध्ये मलिनता नाही आहे, संयोगामध्ये मलिनता आहे. सोनं आहे आणि सोनं चिखलात पडलं आणि खूप दिवस त्या चिखलातच राहिलं, तर ते जेव्हा आपण त्या चिखलातून त्या सोन्याला बाहेर काढणार त्यावेळेस त्या सोन्याच्या अंतरंगामध्ये म्हणजे सोन्याच्या जी काही वस्तू असेल किंवा जे काही असेल तिथं त्याच्यामध्ये चिखलाने प्रवेश केलाय का? प्रवेश कुठं आहे का त्याचा? आत नाहीच आहे, फक्त वरून वरून काय झालेलं आहे, त्याला चिखल लागलेला आहे. पण त्याच्या अंतरंगामध्ये म्हणजेच त्या सोन्याच्या स्वरूपामध्ये चिखल प्रवेश करू शकत नाही. कधीपर्यंत ठेवल्यावर करेल? अनादिकाळापासून जरी त्या चिखलात ते सोनं पडून राहिलं तरी चिखल सोन्याच्या स्वरूपात प्रवेश करू शकत नाही, कारण सोन्याचं स्वरूप वेगळं आहे आणि चिखलाचं स्वरूप म्हणजे चिखल हे द्रव्य वेगळं आहे. त्यामुळे तिथं काय आहे, तर जरी ते एकमेकामध्ये दिसतायत पण त्यापासून त्यांचं स्वरूप पूर्ण वेगळं आहे. तसं हा जीव जरी कर्माच्या संयोगात आहे किंवा ह्या परिग्रहामध्ये अडकलेला आहे, दिसतोय त्या परिग्रहाच्या सगळ्या क्रिया वगैरे करताना, तरीसुद्धा त्याचं अस्तित्व पूर्ण शुद्ध म्हटलेलं आहे, कारण दोन्ही एकमेकामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. तर ह्या अपेक्षेने जीव तिन्ही काळामध्ये शुद्ध आहे. हे समजून आपल्याला फायदा काय आहे? म्हणजेच आपल्याला ह्या सगळ्या संयोगातून किंवा आपण ज्याच्यात अडकलोय त्या दुःखापासून आपण वेगळं होऊ शकतो, हे आपल्याला ह्याच्यापासून लक्षात येतं. आणि एक प्रकारचा तिथं विश्वास निर्माण होतो. जरी आत्ता संयोगामध्ये दुःख असेल, कर्म असेल, मला संकट असतील, काही त्रास असतील, तरी पण ह्या त्रासातून मी मुक्त होऊ शकणार. कसं मुक्त होऊ शकणार? कारण हे सगळं माझ्या संयोगामध्ये तर प्रवेश करून मला काही नष्ट करू शकत नाही, माझा नाश करू शकत नाही किंवा माझ्यामध्ये काही बदल करू शकत नाही. म्हणून तिथं काय आहे, जसं स्वरूप आहे तसं स्वरूप कायम राहत असल्यामुळं एक दिवस हा सगळा दुःखाचा जे काही आपल्या संयोगामध्ये पसारा आहे तर त्याच्यातून आपण निश्चित बाहेर पडणार, हा विश्वास आपल्याला येतो. म्हणून तिन्ही काळामध्ये शुद्ध आहे असं सांगितलंय. असं नाही की तो परत कधीतरी अशुद्ध होण्याची भीती आहे किंवा पूर्वी अशुद्ध होता परत शुद्ध झालाय, असं नाही. स्वरूपाने जर बघितलं तर तो कायम शुद्धच आहे. आणि सिद्ध भगवंतांमध्ये काय झालेलं आहे, स्वरूप जसं आहे तसं तिथं पर्यायामध्ये प्रकट झालंय. पर्यायामध्ये प्रकट झालंय म्हणजे काय झालंय, तर जे काही संयोगामध्ये अशुद्धता होती, मलिनता होती, तर ती सगळी मलिनता संयोगातून पण नष्ट झाली आहे. स्वरूपात तर आधीपासून नव्हतीच, पण आता काय झालेलं आहे, संयोगामध्ये जी होती ती पण नष्ट झालेली आहे. म्हणजे अंतरंग आणि बहिरंग दोन्ही दृष्टीने ते शुद्ध आहेत. आणि आत्ता आपण कसे आहोत, द्रव्य दृष्टीने शुद्ध आहोत. द्रव्य दृष्टीने म्हणजे स्वरूपामध्ये हे सगळं काही प्रवेश करू शकत नाही, त्यामुळे तिथं द्रव्य आपलं शुद्ध आहे. पण पर्यायामध्ये काय आहे, ह्या सगळ्याचा संयोग आहे. म्हणून मलिनता कुठं आहे, संयोगामध्ये आहे असं म्हटलं जातं. सिद्ध भगवंतांचं काय झालेलं आहे, त्यांच्या संयोगातली पण मलिनता नष्ट झालेली आहे. म्हणून ते कसे आहेत, तर पूर्णपणे अंतरंग आणि बहिरंगातून शुद्धच आहेत. आणि आपण द्रव्य दृष्टीने तिन्ही काळामध्ये शुद्ध आहोत, ध्रुव आहोत. ध्रुव म्हणजे काय, कायम आहे आपलं अस्तित्व, ते कधीही नष्ट होणार नाही. म्हणजे ध्रुवता म्हणजे काय, तर स्थिरता, शाश्वतता, अनादि अनंत जो स्वभाव आहे तर तो काय आहे, ध्रुव आहे. त्यामुळे हे पण लक्षात येतं की मी कधी नष्ट होणार नाही. मग आपल्याला भीती कसली आहे, आपण जर नष्टच होणार नसेल तर आपली मरणाची भीती राहील का? म्हणजे हा विश्वास अगोदर यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, की माझा कधी नाश होणारच नाही, मी तर अनादि अनंत आहे, ध्रुव स्वरूप आहे, म्हणजे स्थिर आहे. तर तिथं काय होणार आहे, की माझा नाश होणार नाही, तर मला भ्यायचं कारण नाही. मग आपण भीतो कशाला सगळ्यात जास्त, मरणाला भीतो. अचानक संकट आलं तर काय होईल, अचानक रोग झाला तर कसं होईल, माझं मरण होईल का, मी मेलो तर कसं होणार. म्हणजे ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टीने आपण सतत भयभीत असतो. मग हा ध्रुव स्वभाव जर जाणला तर आपल्याला भय राहणार नाही, कारण त्याच्यामध्ये प्रत्येक द्रव्याची ध्रुवता पण लक्षात येते. कारण प्रत्येक द्रव्य कसं आहे, शाश्वत आहे. म्हणजे ज्याचं त्याचं द्रव्य त्याचं परिणमन करायला खंबीर आहे. मग मला परद्रव्याची चिंता करायची पण गरज नाही. परद्रव्य नष्ट होईल ही परद्रव्याची पण भीती नष्ट, म्हणजे ती भीती पण राहणार नाही आणि आपली पण भीती मरणाची नष्ट होणार आहे. म्हणजे आपल्याला अशी मान्यता असते ना, मी नाही केलं तर कसं होणार, कर्ताबुद्धी असते. मग ती कर्ताबुद्धी पण राहणार नाही, कारण प्रत्येक द्रव्य ध्रुव आहे. म्हणजे त्याचं परिणमन करण्यास ते समर्थ असताना तिथं माझी काय गरज आहे.
म्हणजे अशा प्रकाराने तिथं निर्भयता येते आणि निश्चिंतपणा येतो. अखंड आहे, जीव कसा आहे तर अखंड. ही सगळी जीवाची काय आहेत तर गुण आहेत किंवा विशेषणं आहेत. अखंड आहे म्हणजे आपण आता समजून घेण्यासाठी म्हणतो जीव कसा आहे, ज्ञान दर्शन स्वरूपी आहे, किंवा जीवामध्ये सुख आहे, जीवामध्ये अनंत गुण आहेत, असं समजून घेण्यासाठी आपण म्हणतो. पण असताना हे सगळे गुण कसे आहेत जीवामध्ये तर अखंड एकरूप आहेत. तिथं प्रत्येक गुणाचं अस्तित्व वेगळं वेगळं नाही. फक्त समजून घेण्यासाठी, त्याचं महत्त्व लक्षात येण्यासाठी आपण तिथं काय करतोय, वेगळं वेगळं समजून घेतोय. नाहीतर आपल्याला द्रव्याचं स्वरूप समजणार नाही. नुसतं जीव म्हणलं तर कळणार का आपल्याला? मग जीव कशाला म्हणतात? जो ज्ञानदर्शन स्वरूपी आहे, जो जाणतो, जो काय करतो तर सुखाचा अनुभव करतो. तर हे सगळं काय आहे तर जीवामध्ये असलेले गुण समजून घेण्यासाठी, त्याचं प्रत्येकाचं स्वतंत्र अस्तित्व समजण्यासाठी आपण त्यांना भेदरूपाने जाणतोय. पण असताना ते कुठं आहेत? एकाच द्रव्यामध्ये अखंड स्वरूपात आहेत. त्याच्यानंतर चैतन्य स्वरूप आहे. चैतन्य म्हणजे चैतन्य रूपाने म्हणजे आनंद स्वरूपी आहे, किंवा सतत तो जीवत्व शक्तीवर जगणारा आहे. म्हणजे त्याच्या जगण्यासाठी, त्याच्या अस्तित्वासाठी बाहेरची पण कुणाची गरज नाही, अशी मान्यता कुणाची आहे? ज्याला सम्यक दर्शन प्राप्त झालेलं आहे त्या जीवाची आहे. मग सम्यक दृष्टी जीव काय मानतो स्वतःला? मी तर त्रिकाली शुद्ध, ध्रुव, अखंड आणि चैतन्य स्वरूप आहे. असा विश्वास आपण आपल्यामध्ये पण निर्माण करायचं. कशासाठी? मग आपण सम्यक दर्शन प्राप्त करण्यासाठी हे करणं गरजेचं आहे. आणि हे जर आपल्याला अशी दृष्टी आली, किंवा हा विश्वास, कसा विश्वास? अगाढ, म्हणजे असं की काही झालं तरी त्याच्यामध्ये परत आपली हालचाल किंवा विचलता होणार नाही. कुणी जरी सांगितलं की तू शरीर आहे, तू मनुष्य आहे, तू स्त्री आहे, तू पुरुष आहे, तरीसुद्धा आपल्याला तिथं परत शंका येणार नाही. नाही, मी जीवच आहे. हे जे काही संयोग आहेत तर ते कसे आहेत? माझ्या स्वरूपात नाहीत, ते बाहेर आहेत, असा तिथं विश्वास आपल्याला निर्माण होणार आहे. सम्यक दृष्टीची मान्यता अशी आहे, शुद्ध, ध्रुव, अखंड स्वरूप स्वतःला जाणतोय. ना की तो स्वतःला शरीर रूप मानतोय, ना की स्वतःला पर्याय रूप मानतोय, ना स्वतःला लहान मोठा मानतोय, ना गरीब श्रीमंत मानतोय, ना रोगी आहे किंवा निरोगी आहे मानतोय, काही नाही. हे सगळं बाहेरचं जे जे काही दिसतंय तर ते माझं स्वरूप नाही, असं त्याचा पूर्ण विश्वास आहे. दुसरा प्रश्न विचारलाय, उस समय जीव की विकारी अवस्था तो होती है तो उसका क्या? मग आता सम्यक दृष्टी आहे, पण अजून तो कुठं आहे? गृहस्थ अवस्थेमध्ये आहे, किंवा अजून तो संसारात आहे, कर्माने सहित आहे. मग अशा जीवामध्ये रागद्वेष तर दिसून येत आहेत. काय प्रश्न आहे, लक्षात येतोय का? अशा जीवामध्ये रागद्वेष तर दिसून येत आहेत. मग ही जी रागद्वेष अवस्था आहे त्यालाच काय म्हटलेलं आहे? विकारी अवस्था. रागद्वेषाला दुसरं नाव काय आहे? विकार म्हटलेलं आहे. मग हे जे विकार दिसत आहेत त्या जीवामध्ये, मग असं कसं काय, असा प्रश्न पडलाय. सम्यक दर्शन आहे म्हणताय, तिथं शुद्ध आहे, ध्रुव आहे, अखंड आहे म्हणताय, आणि तिथं ही अशुद्धता पण दिसते. म्हणजे आता आपण बघितलं ना, द्रव्यामध्ये शुद्धताच आहे, पर्यायामध्ये अशुद्धता आहे. मग हा प्रश्न त्यांनी विचारलाय. त्याचं उत्तर दिलंय, विकारी अवस्था सम्यक ज्ञान का विषय है. म्हणजे आता हे जे काही विकार उत्पन्न होत आहेत, किंवा कशाय होत आहेत, किंवा आपल्याला काहीतरी इच्छा उत्पन्न होत आहेत, तर हे सगळं सम्यक दर्शनाचं स्वरूप नाही आहे. तर ते कशाचं आहे तर ते स्वरूप कोण जाणतंय, किंवा त्याला जाणण्यासाठी तिथं सम्यक ज्ञान आहे. ते जीवाचं लक्ष, जीवाचं ते म्हणजे त्याचं कारणच नाही आहे. ते जीवानी, त्या सम्यक दृष्टी जीवानी विकारी अवस्था काय वगैरे हे ज्ञान करायचं काम कुणाचं आहे? ज्ञानाचं काम आहे. सम्यक दर्शनाचं काम काय आहे? एक श्रद्धान करणं, काय आहे, कसं आहे तसं स्वीकारणं, किंवा तिथं विपरीत मान्यता असेल तर तसं श्रद्धान करणं. म्हणजे फक्त जे आहे ते तसं बघणं आणि त्यानुसार त्याच्यावर विश्वास ठेवणं, म्हणजे हे श्रद्धेचं काम आहे. आणि हे जे विकार आहेत, रागद्वेष आहेत, तर ते श्रद्धा गुण त्याच्यासाठी काही त्याचा संबंध तिथं नाही, असं सांगतायत. इसलिए उसे सम्यक दृष्टी जानता तो है, किंतु सम्यक दृष्टी का आश्रय अवस्था पर्याय भेद पर नहीं होता. म्हणजे सम्यक दृष्टी जीव म्हणजे ज्याचं श्रद्धान सम्यक झालेलं आहे, ज्याची मान्यता जसं आहे तसं झालेली आहे, तर असा जीव जे काही पर्यायात आहे पर्यायात आहे म्हणजे राग द्वेष जे काही पर्यायांमध्ये आहेत
तर त्याचा विषय सम्यक दृष्टी करत नाही. म्हणजे तो रागद्वेष आहेत किंवा त्याला नष्ट करायचे किंवा ते का आहेत, हा सम्यक दृष्टी जीव त्या रागद्वेषाचा आश्रय किंवा त्या पर्याय रूप बघत नाही. तर सम्यक दृष्टी जीवाचं काय स्वरूप आहे, एक स्वतःच्या आत्मस्वरूपाला तो जाणतोय किंवा आत्मस्वरूपाचं त्याला पूर्ण श्रद्धान आहे. बाहेरचं काय आहे वगैरे हे सगळं ज्ञान जाणते किंवा ज्ञानाचा विषय आहे असं सांगितलंय. क्योंकि अवस्था के आश्रय से जीव के राग होता है. म्हणजे आपल्या पर्यायामध्ये जो संयोग आहे ना, त्या संयोगाचं जेव्हा ज्ञान होतं की काय आता काय दिसते आपल्याला, शरीर आहे. मग शरीर दिसलं की काय वाटते, लगेच त्या शरीराबद्दल एकतर त्याच्याबद्दल काहीतरी माझं शरीर किंवा त्या शरीराच्या काही गरजा ह्या गोष्टींकडे लगेच आपलं लक्ष जाते. म्हणजे हे कुणाचं काम झालं, ज्ञानाचं काम झालं. काय काम झालं की बाबा शरीराच्या प्रती तिथं आपल्याला काहीतरी राग उत्पन्न झाला किंवा त्या शरीराची काहीतरी काळजी उत्पन्न झाली. मग हे सगळं कुणाचं आहे, तर ज्ञानाचं काम आहे. तिथं श्रद्धेने तर काय श्रद्धान केलेलं आहे की मी जीव आहे, एवढं तिथं श्रद्धान आहे. पण हे जे काही उत्पन्न होणारे रागद्वेष आहेत तर तो सम्यक ज्ञानाचा विषय आहे असं सांगितलंय. आणि सम्यक दर्शनवाला जीव ते जे काही पर्याय आहेत त्या पर्यायाकडे बघणार नाही. तर त्याचं लक्ष कुठं आहे, जीवाकडं आहे. म्हणजे पर्याय म्हणजे शरीराच्या अवस्था किंवा संयोगाच्या अवस्था ह्याच्याकडे श्रद्धेचं लक्ष नाही किंवा श्रद्धेचं ते काम नाही. तर श्रद्धागुण फक्त जीवाला लक्ष करतं, बाकीचं सगळं काम सम्यक ज्ञानाचं आहे. क्योंकि अवस्था के आश्रय से ही जीव के राग द्वेष होता है. म्हणजे हे संयोग जर आपल्याला नसले तर रागद्वेष सुद्धा आपले कसे होतात, होतच नाहीत. म्हणजे मुलाला बघितल्यानंतर काय झालं, त्याला बघून तिथं प्रेम उत्पन्न झालं. आणि म्हणजे आता हे स्थूल रूपाने आहे, आपल्याला असं आठवण वगैरे येते किंवा स्मरण ह्या दृष्टीने आपल्याला काळजी वगैरे मनामध्ये चालू असती. पण जास्त रागद्वेष कधी होतात, संयोगामध्ये त्या वस्तू दिसल्यानंतर होतात. म्हणजे जर त्या वस्तू काही संयोगात नसतील तर खूप वेळा आपल्याला त्याचे विकल्प येत नाहीत. म्हणजे विसरून गेलेलो आहे आणि ती वस्तू समोर आल्यानंतर मग लक्षात आलं, अरे ही वस्तू आपण विसरूनच गेलतो. मग त्या गोष्टीबद्दल चांगले विचार किंवा वाईट विचार हे येतात. म्हणजे काय सांगितलंय, संयोगामध्ये जर ह्या गोष्टी आल्या तर त्यांच्या आश्रयाने म्हणजे ते आपल्या संयोगात आलेत आणि त्यांना पाहून जीवाला काय होतात, तर राग किंवा द्वेष होतात. आणि तेच आत्मस्वरूपाला जाणलं तर, जीवाला जाणलं तर तिथं रागद्वेष होतील का, तिथं काय होणार आहे, जीवाला जाणायचे म्हणलं की तिथं उलट हे रागद्वेष कमी होणार आहेत. तिथं काय होणार आहे, तर शुद्ध स्वरूप प्रकट होणार आहे किंवा शुद्ध स्वरूपाचा आश्रय घेतल्यानंतर रागद्वेष राहणार नाही. अवघड काय सांगायचे की श्रद्धागुण द्रव्याला विषय करते आणि ज्ञान कुणाला विषय करते, तर संयोगाला विषय करते. विषय करणं म्हणजे त्याकडं लक्ष जाणं किंवा त्याचं काम काय आहे ज्ञानाचं. जर संयोगामध्ये जे आहे त्याला जाणते ज्ञान, आणि श्रद्धागुण काय करतोय, तर आता सम्यक दर्शन प्राप्त झालंय त्यामुळं श्रद्धेचं काम काय आहे, तर आत्मस्वरूपाकडे लक्ष आहे. म्हणजे बाहेर कितीही संयोग आले काय झालं तरी ते आत्मस्वरूपाला सोडत नाही किंवा आत्मस्वरूपाबद्दल तिथे शंका येत नाही. त्यामुळे श्रद्धा बाहेर जे काही आहे त्याच्यामध्ये एकत्व करायला जात नाही. लक्षात येते का, म्हणजे श्रद्धेने आता आत्म्याची निवड केली आहे त्यामुळं बाहेर शरीर आहे, संयोग आहेत, त्याच्याबद्दल तिथं माझं शरीर किंवा माझे संयोग त्याच्यामध्ये श्रद्धेला आता एकत्व नाही. कारण श्रद्धागुण फक्त एका वेळेस एकालाच तिथं काय करते, विषय करते. म्हणजे आपण मध्ये बघितलं होतं, श्रद्धागुण काय करते, ज्याला वरलं त्याच्याशी एकनिष्ठ राहते. मग आता श्रद्धागुणाने कुणाला वरलेला आहे, तर आत्म्याला विषय केलाय किंवा मी आत्मा असं श्रद्धान तिथं पक्क झालंय. त्यामुळे ह्या शरीराला मी मानत नाही किंवा शरीरामध्ये एकत्व बुद्धी नाही किंवा संयोगामध्ये हे पदार्थ माझ्यासाठी इष्ट आहेत, माझ्यासाठी अनिष्ट आहेत, माझ्यासाठी म्हणजे शरीरासाठी, असं तिथं शरीरामध्येच एकत्व नाही आहे. त्यामुळे त्या संयोगाबद्दल पण इष्ट किंवा अनिष्ट भाव नाही. म्हणजे एवढंच सांगायचं इथं की श्रद्धागुण आत्मस्वरूपाला विषय करतं आणि म्हणजे जे ज्ञान आहे तर ते ज्ञान काय करते, संयोगामध्ये असलेल्या परिग्रहाला विषय करते किंवा त्याला जाणण्याचं काम सम्यक ज्ञान करते, श्रद्धागुण नाही. आणि ह्या संयोगाला पाहूनच मग तिथं काय होत आहेत, रागद्वेष होत आहेत. पण हे रागद्वेष सम्यक दृष्टीला होत आहेत, पण ते कुठल्या स्वरूपाचे रागद्वेष आहेत, हे जे रागद्वेष होत आहेत सम्यक दृष्टीला
ते कुठल्या स्वरूपाचे आहे तर अनंतानुबंधी क्रोधमान मायालोभ तिथं नाही आहे. जरी त्या संयोगाला इष्ट अनिष्ट असं थोडं त्याला वाटत असेल, पण अंतरंगातून मान्यता काय आहे, तात्पुरतं आहे संयोग आणि आत्ता ही गरज आहे एवढीच मान्यता आहे. त्याच्यामुळं मी सुखी, त्याच्यामुळं मी दुःखी अशी मान्यता तिथं बिलकुल नाही. कारण आत्म्याला काय लागतंय, खायला लागतंय, प्यायला लागतंय, किंवा थंड वारं पाहिजे, गरम पाहिजे, काही लागत नाही आत्म्याला. कपडा लागतोय, पैसा लागतोय. त्यामुळं बाहेरच्या गोष्टीमध्ये श्रद्धा गुण एकत्व किंवा ममत्व नाही. आणि आत्म्यामध्ये असल्यामुळं किंवा आत्म्याला तिथं आत्म्याची स्वरूपाची जाणीव झालेलं असल्यामुळं बाहेरच्या गोष्टींची किंवा परिग्रहाची मला गरज नाही आहे, हे तिथं पक्क आहे. पण ज्ञानाच्या द्वारे काय होतं, ह्या शरीराला ज्या ज्या काही गोष्टी लागत आहेत तर त्याच्याद्वारे तिथं थोडेसे रागद्वेष दिसणार आहे. कधीपर्यंत 12व्या गुणस्थानापर्यंत हे सगळं कर्म आहे तोपर्यंत हे राहणार आहे. पण त्याच्यामध्ये काय आहे तर एकत्व ममत्व नसल्यामुळं संसाराला बांधून ठेवण्यासाठी ते कारणीभूत नाही. कोण, अनंतानुबंधी सोडून बाकी जे कषाय आहेत, तर ते कषाय काय करतायत, त्या जीवाच्या संयोगामध्ये उत्पन्न तर होत आहेत, त्याच्याने कर्म तर बांधलं जात आहे. पण ते कर्म कसं आहे, नियमाने ते निर्जरेला कारण होणार आहे पुढं जाऊन. कारण त्याच्यामध्ये बांधून ठेवण्याची शक्ती नाही आहे. जळलेली दोरी आणि नवीन दोरी ह्यातला फरक आपण बघितला होता. जळलेली दोरी म्हणजे काय आहे तर अनंतानुबंधी क्रोधमान मायालोभ तिथं नष्ट झालेला आहे. त्यामुळं सांगितलंय की ती दोरी संसारात बांधून ठेवण्याला म्हणजेच अनंतानुबंधी नष्ट झाल्यामुळं तो जीव संसारात फार काळ राहू शकत नाही. ध्रुव स्वरूप के आश्रय से शुद्ध पर्याय प्रकट होती है. म्हणजे श्रद्धा काय करते तर ध्रुव स्वरूपाचा म्हणजे आत्मस्वरूपाचा आश्रय करते. त्यामुळं बाहेरच्या गोष्टींमध्ये त्याचं एकत्व किंवा ममत्व नाही. आणि एकत्व ममत्व नसल्यामुळं तिथं जरी ते कषायांचं अस्तित्व दिसतंय पण ते जीवाला संसारामध्ये बांधून ठेवत नाही, तर उलट ध्रुव स्वरूपाच्या आश्रयाने तिथं वीतरागताच प्रकट होतीये. शुद्ध पर्याय म्हणजे वीतरागता प्रकट होतीये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सम्यक्त्व श्रद्धा गुण किसे कहते हैं. जिस गुण की निर्मल दशा प्रकट होने से अपने शुद्धात्मा का प्रतिभास यथार्थ प्रतीति हो, अखंड न्यायक स्वभाव की प्रतीति हो, उसे सम्यक्त्व या श्रद्धा गुण कहते हैं. म्हणजे असा गुण आहे किंवा ह्या गुणाची जी निर्मळ पर्याय प्रकट झालेली आहे, तर ती निर्मळ पर्याय काय करते, स्वतःच्या अस्तित्वाला दाखवून देते. स्वतःच्या अस्तित्वाची तिथं काय करते, श्रद्धा निर्माण करून देते. म्हणून याला काय म्हटलेलं आहे की सम्यक्त्व किंवा श्रद्धा गुण म्हटलेलं आहे. आणि अजून काय करते तर आपला जो काही आपला स्वभाव आहे, कसा आहे आपला स्वभाव, न्यायक आहे. न्यायक म्हणजे फक्त जे जे काही आहे ते जाणणार आहोत आपण, त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही किंवा त्याच्याबद्दल आपल्याला राग द्वेष करणं हा आपला स्वभाव नाही. तर माझा स्वभाव न्यायक स्वभाव आहे आणि पर्यायामध्ये राग द्वेष होत आहेत तर ते पण माझं स्वरूप नाही, असं तो जीव काय करतोय, असं जाणीव करून देणारा तर तो कोण आहे, सम्यक्त्व गुण आहे असं म्हटलेलं आहे. मग स्वतःच्या आत्म्याचा प्रतिभास होतोय. प्रतिभास म्हणजे काय, जाणीव किंवा त्याच्याबद्दलचं पक्क श्रद्धान, असं तिथं यथार्थ श्रद्धान होत आहे. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं, ह्याच्याबरोबर व्यवहारामध्ये हे तर कसं आहे, अंतरंगामध्ये श्रद्धा उत्पन्न झाली की मी हा जीव आहे. ती तर आपल्याला बाहेरून कुणाला दिसणार पण नाही किंवा आपण बाहेर दाखवू पण शकणार नाही. आपल्या अस्तित्वातला आपणच जाणणारे आहोत. मग पुढं अजून काय सांगितले, बहिरंगातून काय दिसणार आहे, सच्चे देव गुरु धर्म में दृढ़ प्रतीति, जीवादि 7 तत्वों की सच्ची प्रतीति, स्वपर का श्रद्धान और आत्मश्रद्धान, इन लक्षणों के अविनाभाव सहित जो श्रद्धान होता है वह निश्चय सम्यक दर्शन है. काय सांगितलंय, बाहेरून आपल्याला त्या जीवाच्या संयोगामध्ये काय दिसणार आहे तर तो जीव खऱ्या देवशास्त्र गुरूंमध्ये दृढ श्रद्धान असेल त्याचं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेली जी 7 तत्व आहेत त्याच्याबद्दल पण दृढ श्रद्धान, खरं श्रद्धान. प्रतीती म्हणजे काय तर श्रद्धान. आणि स्व काय आहे, पर काय आहे त्याच्याबद्दल पण श्रद्धान, स्वतःच्या आत्म्याचं श्रद्धान, असं हे सगळे आपल्याला त्याच्या संयोगामध्ये दिसणार आहेत. आणि हे जे 4 आपल्याला इथं सांगितले, काय सांगितले, 4 प्रकारचं श्रद्धान वेगळं वेगळं सांगितलं असलं तरी पण एकात सगळे काही आहेत, समावित आहेत. म्हणजे एक देवशास्त्र गुरूंवर दृढ श्रद्धान म्हटलं की त्याच्यामध्येच त्यांनी 7 तत्व सांगितली, त्याबद्दल पण श्रद्धान असणारच आहे.
त्यांनीच स्व आणि पर काय आहे हे आपल्याला सांगितले. त्यामुळे स्व आणि पराचं पण श्रद्धान असणार आहे. आपला आत्मा काय आहे हे त्यांनी आपल्याला सांगितले, त्यामुळे तिथं आत्मश्रद्धान असणार आहे. म्हणजे एक जरी ह्यातलं लक्षण घेतलं तरी त्याच्यामध्ये बाकीची कुठलं जरी आपण घेतलं तरी बाकीची त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. म्हणून काय सांगितले, सम्यक दृष्टी जीवाचा ह्या सगळ्या जे चार हे सांगितले, चार जे प्रकार आत्ता आपण बघितले, तर त्या चार प्रकारांशी कसला संबंध आहे, अविनाभाव संबंध आहे असं सांगितले. म्हणजे काय, तर जिथं हे श्रद्धान चार सांगितलेलं दिसतंय तर तिथं नियमाने काय सम्यक दर्शन असणारच असं सांगितले. म्हणजे अंतरंगामध्ये सम्यक दर्शन प्राप्त झाल्याशिवाय बहिरंगामध्ये ह्या चार गोष्टी दिसून येत नाहीत. लक्षात येते का? म्हणून त्या दोन्हींचा काय, अविनाभाव संबंध. अविनाभाव संबंध कशाला म्हणतात, कोण सांगतंय? अविनाभाव. अविनाभाव म्हणजे एकमेकाशिवाय ते असूच शकत नाहीत. म्हणजे जिथं जीव आहे तिथं ज्ञान असणार, जिथं सुख आहे तिथं ज्ञान असणार, जिथं श्रद्धा आहे तिथं ज्ञान असणार. म्हणजे जीवाला सोडून हे गुण असतात का? असूच शकत नाहीत. किंवा जिथं हे गुण आहेत तिथं जीव असणारच. असं काय आहे, एकावरून दुसऱ्याची सिद्धी केली तर त्याला काय म्हटलंय, अविनाभाव. म्हणजे एकमेकांना सोडून हे राहत नाहीत असा दोघांचा संबंध. कुणाचा? जीवाचा आणि गुणांचा संबंध कसा आहे, तर एकमेकाला सोडून कुठले गुण घेतलेत आपण, जे मुख्य आहेत ना, ज्ञान, दर्शन, सुख, शक्ती, हे जे जीवाचे गुण आहेत तर ते जीवाला सोडून कधीही राहत नाहीत किंवा राहूच शकत नाहीत. एकमेकापासून वेगळेच होत नाहीत किंवा नष्टच होत नाहीत म्हटल्यानंतर त्यांचं अस्तित्व त्या जीवाबरोबर अनादी अनंत आहे. मग हा जीवाचा त्याच्या गुणांबरोबर जो संबंध आहे तर त्या संबंधाला काय म्हटलेलं आहे, अविनाभाव संबंध. म्हणजे एकमेकांच्या शिवाय हे दोन राहू शकत नाही असा संबंध जो असेल तर त्याला अविनाभाव संबंध असं म्हटलेलं आहे. असे संबंध बरेच प्रकारचे आहेत, आपण बघितलेले, लक्षात नसेल तर एक क्षेत्रावगाह संबंध एक बघितला होता. एक क्षेत्रावगाह संबंध तर लक्षात आहे. म्हणजे दोन वेगळे वेगळे द्रव्य काही काळापुरते एका क्षेत्रामध्ये राहतायत. काय करतायत, दोन वेगळे वेगळे द्रव्य आहेत. आता आपण बघितला होता अविनाभाव संबंध, तर तो एकाच द्रव्यामध्ये घटित होतो. म्हणजे त्याच्यासाठी दोन द्रव्य तिथं नाहीत किंवा दोन द्रव्यामध्ये हा संबंध कधीही होऊ शकणार नाही. हा संबंध कुठं घटित होणार आहे, अविनाभाव संबंध एकाच द्रव्यामध्ये आहे. म्हणजे जीव आणि ज्ञान. म्हणजे आपण असं म्हणतो गोड आहे म्हणजे तिथं नक्कीच साखर आहे, किंवा साखर आहे म्हणजे तिथं नक्कीच गोडी आहे. म्हणजे हे हा म्हणजे प्रत्येक जे गुण येणार आहेत त्या त्या द्रव्यातलं. म्हणजे आता सोन्यामधलं जे काही दूध पाणी एक क्षेत्रावगाह, हा दूध पाणी एक क्षेत्रावगाह. अजून काय येणार, महत्वाचं अडकलेलं असतं आपण, म्हणजे शरीर आणि जीव हे दोन वेगळी द्रव्य आहेत, पण काही काळापुरती ते एका ठिकाणी राहत आहेत, एका म्हणजे क्षेत्रामध्ये दिसून येत आहेत. म्हणून तिथं काय म्हटलं, एक क्षेत्र अवगाह. म्हणजे एका क्षेत्रामध्ये, अवगाह म्हणजे काय, राहत आहेत किंवा एका जागेमध्ये राहणं, त्याला काय म्हटलेलं आहे, एक क्षेत्रावगाह संबंध. म्हणजे हा संबंध कसा असतो, काही काळापुरता. नियमाने काही काळानंतर काय होतंय तर त्यांचा वियोग होतो किंवा ताटातूट होते, एकमेकापासून ते वेगळे होतात. मग त्याला म्हटलंय एक क्षेत्रावगाह संबंध. पण जीवाचा गुणाबरोबर किंवा प्रत्येक द्रव्याचा त्याच्या त्याच्या गुणाबरोबर असलेला संबंध कसा आहे, अविनाभाव संबंध आहे. किंवा त्याला दुसरा अजून एक नाव आहे तादात्म्य संबंध. म्हणजे ते एकमेकाच्या रूपामध्ये असे एकमेक आहेत, एकमेकामध्ये कोण, द्रव्य आणि गुण. कन्फ्युजन होईल, लक्षात घ्या. काय म्हटलेलं आहे, द्रव्य आणि गुण असं एकमेक आहेत की त्यांचं वेगळं अस्तित्व आपण करू शकत नाही. आपण वेगळं समजून घेण्यासाठी बघतोय, पण त्या गुणांना त्या द्रव्यापासून वेगळं करणं अशक्य आहे, वेगळं होणं अशक्य आहे. मग हा अविनाभाव आहे. पण जिथं दोन द्रव्य एका ठिकाणी दिसत आहेत, काही काळानंतर त्यांचं काय होतंय, वेगळं झालेलं दिसतंय, तर त्याला म्हटलेलं आहे एक क्षेत्रावगाह संबंध. म्हणजे आता आई आणि मुलगा घेतलं तर एक क्षेत्रावगाह येणार नाही, किंवा आपण आणि घर असं बघितलं तर एक क्षेत्रावगाह येणार नाही. ते जरी एका घरात राहतात ह्या अपेक्षेने म्हटलं जाईल, पण एक क्षेत्रावगाह कुठलं, कसं घ्यायचंय आपल्याला,
की एकाच क्षेत्रामध्ये म्हणजे ज्या प्रदेशामध्ये जीव आहे त्याच प्रदेशामध्ये शरीर आहे, ह्याला काय म्हटलेलं आहे? एक क्षेत्रावगाह. दोन वेगळे द्रव्य एका, आता दोन लाडू एका डब्यात ठेवलेत म्हणून ते एक क्षेत्रावगाह म्हणता येणार नाही. समजलं आहे? त्या दुधातच पाणी घातले, ते दूध वेगळं आणि पाणी वेगळं असं आहे का? नाहीये. वेगळं वेगळं होतं तेव्हा ते एक क्षेत्रावगाह म्हणता येणार नाही. पण जेव्हा ते मिसळलं जाणार आहे तेव्हा तिथं काय म्हटलं जातं? एक क्षेत्रावगाह संबंध. मग हा संबंध जीव आणि शरीर किंवा दूध आणि पाणी असं आहे. त्याच्यानंतर अजून अविनाभाव संबंध लक्षात आला सगळ्यांच्या मध्ये. ते गुण असे एकरूप झालेले आहेत की ते वेगळे होऊ शकत नाही. जसं अविनाभाव मध्ये आपण बघितलं एकमेकांशिवाय राहू शकत नाही, त्यालाच म्हटलंय तादात्म्य संबंध. मग सांगितलंय की हे जे काही लक्षणं सांगितलेत येणार, म्हणजे आता धर्मद्रव्य घेतलं तर त्याचा अविनाभाव कुणाबरोबर आहे? गती हेतुत्व, त्याचं जे लक्षण आहे तो जो गुण आहे तर त्या गुणाशी त्याचं म्हणजे असे अनंत त्याचे पण गुण आहेत, पण आपण समजून घेण्यासाठी बघतोय. किंवा पुद्गल म्हटलं, पुद्गलाचं कुणाशी अविनाभाव असणार आहे? स्पर्श रस गंध वर्ण हे जे गुण आहेत त्याचे, तर त्या गुणांशी पुद्गल द्रव्य कसं आहे तर अविनाभावी आहे किंवा ते गुण त्याच्याशी एकरूप आहेत, म्हणजे तादात्म्य संबंध आहे. मग इथं सांगितले हे जी चार लक्षणं आहेत, जीवा, सात तत्वांचं श्रद्धान, देवशास्त्र गुरूंचं श्रद्धान, स्वपराचं श्रद्धान आणि आत्मश्रद्धान, जर हे गुण दिसत आहेत तर तिथं नियमाने काय असणार आहे? सम्यक दर्शन असणारच, असं खात्रीने, म्हणजे 100% त्याच्यामध्ये जरा सुद्धा 1% सुद्धा शंका नाही किंवा त्याच्यामध्ये कधीही अपवाद येणार नाही की हे चार गुण आहेत पण तिथं सम्यक दर्शनच नाही, असं होऊ शकत नाही. म्हणून तिथं सांगितलं की अविनाभाव संबंध आहे. हाँ, इन लक्षणों के अविनाभाव सहित जो श्रद्धान होता है वही निश्चय सम्यक दर्शन है. उस पर्याय का धारक सम्यक्त्व श्रद्धा गुण है. म्हणजे अशा पर्यायाला धारण करणारा तो काय आहे तर श्रद्धा गुण म्हटला जातो किंवा सम्यक्त्व आहे असं म्हटलं जातं. तथा सम्यक दर्शन और मिथ्या दर्शन उसकी पर्याय है. श्रद्धा गुणाच्या दोन पर्याय येतात. दोन पर्याय कुठले आहेत तर एक मिथ्या श्रद्धान आणि दुसरं आहे ते सम्यक श्रद्धान. पण एका वेळेस श्रद्धा गुणाची कुठली पर्याय असणार आहे? दोन्हीपैकी एक असणार आहे, कुठली तरी असली तर मिथ्या तरी असणार, मिथ्या नष्ट झाली तर सम्यक तरी असणार. पण मिथ्या पण आहे आणि सम्यक पण आहे असं होऊ शकत नाही. लक्षात येते का? म्हणजे जो गुण आहे किंवा जे द्रव्य आहे तर त्या आपल्याला कुठल्या स्वरूपात लक्षात येतं किंवा कुठल्या स्वरूपात आपण जाणतो? पर्याय स्वरूपाने जाणतो. म्हणजे त्या द्रव्याला आपण बघतो ते पर्याय अवस्थेमध्ये बघतो. म्हणजे आपण नेहमी बघतोय सोनं आपल्याला पाहिजे, पर्यायाने रहित सोनं पाहिजे म्हटलं तर मिळेल का? मिळेल का? आम्हाला कुठलंही आकार नको, आम्हाला कुठलीही त्याची पर्याय नको, आम्हाला फक्त सोनं पाहिजे. सोनं पाहिजे म्हटल्यानंतर मग कुठलंही जरी दागिना नसला आपल्याला ती काय मिळालं? बिस्किट मिळालं. मग बिस्किटाला सुद्धा काय, बिस्किट ही पर्याय आहे त्याची, लक्षात येते का? किंवा खाणीमधला दगड काढलाय त्याच्यामध्ये सोनं आहे म्हणून ते दिलं आपल्याला, मग त्याच्यामध्ये सुद्धा ती दगड रूपाने त्याची पर्याय आहे. ते सोनं म्हणजे आपल्याला पर्यायाने रहित सोनं मिळणार नाही. तसं कुठलंही द्रव्य कुठलाही गुण जेव्हा आपल्याला लक्षात येणार तेव्हा तिथं काय असणार आहे? पर्याय दिसणार आहे, पर्याय आपण जाणणार आहोत. द्रव्य काय आहे त्या पर्यायाच्या नुसार आपल्याला त्या द्रव्याचं तिथं ज्ञान होणार आहे. मग आता आपण सोन्यामध्ये बघतोय की पिवळेपणा आहे. आता हा पिवळेपणा काय आहे? पर्याय आहे का गुण आहे? पिवळेपणा म्हणजे आता पुद्गल द्रव्य आहे सोनं. मग सोन्याचं पुद्गल द्रव्य म्हणून बघितलं तर काय येणार आहे? त्याचे गुण कुठले येणार? स्पर्श रस गंध वर्ण. मग आता हे पिवळेपणा हा काय आहे तर पर्याय म्हटली गेली. कशाची पर्याय आहे? वर्ण गुणाची पर्याय. वर्णगुण कुठलाही असेल, मुख्य काय आहे त्याच्यामध्ये? पिवळा रंग. रंग आपल्याला काय आहे तर दिसतोय, मग तो त्या रंगाची कुठली पर्याय आहे? पिवळी पर्याय आहे. पिवळं ही पर्याय आहे. किंवा चकचकीतपणा हे काय आहे तर त्याची पर्याय आहे. किंवा आकार हा हे काय झालं त्याचा पर्याय आहे. त्याचा मऊपणा ही स्पर्श गुणाची पर्याय आहे. स्पर्श गुणाचे किती प्रकार आहेत मावशी? का भारी, मऊ, कडक किंवा अजून काय स्निग्ध, वृक्ष, शीत, उष्ण असे त्याचे काय आहेत तर पर्याय आहेत. मग ह्या पर्यायामधल्या कुठली तर तिथं जी पर्याय आपल्याला दिसते
कळतंय का? त्याच्यातली कुठली तरी एक पर्याय तिथं दिसते. कुठली आहे? आता समजा मऊ लागते हाताला, कडक नाही आहे. सोनं जर असं वाकवलं की वागतं की नाही, म्हणजे त्याची पर्याय कशी आहे? ती पर्याय झाली. लक्षात येते का? वर्ण, आता समजा आंबा आहे. आंबा आणला आपण तेव्हा कसा आणलाय? कच्चा आणलाय. कच्चा आणलाय, मग आणताना त्या वर्णगुणाची हिरवी पर्याय आहे. आणि मग दुसऱ्या दिवशी काय झालं? थोडंसं पिवळं झालं. म्हणजेच ती पर्याय आधी जी हिरवी होती ना, ती आता काय झाली? बदलून तिथं पिवळटपणा आलाय. लक्षात येते का? कस्तुरीनं हे मुख्य गुण झाला आणि त्या गुणाची ती पर्याय म्हटले. जर समजा तो गुण आहे तर मग तो कायम तसाच राहिला पाहिजे. गुण बदलत नसतात, बदलते ती पर्याय. मग तिथं काय झालं? पहिल्यांदा हिरवा होता, फिक्कट हिरवा झाला, परत थोडासा पिवळा, परत थोडासा लालसर झाला. अशा हे जे काही बदलत चालले, तर ती पर्याय प्रतिसमयाला बदलते, पण त्याच्यामध्ये असलेला वर्णगुण तो गुण कायम आहे. रंग कुठला ना कुठला तिथं असणार आहे, पण त्या रंगामध्ये बदलणार आहे. आता सोनं आपण आणल्या कसं असतं? एकदम चमकतं, आणि थोडे दिवस वापरून झाल्यानंतर काय होतं? त्याची चमक कमी होते, किंवा त्याच्यावरती मातीचं हे बसतं ते बसतं, मग आपण परत त्याला उजळून आणतो वगैरे. म्हणजेच काय आहे? ती चकचकीत पर्याय तिथं काय झालेली आहे? बदलून तिथं म्हणजे चकचक नसलेलं तिथं ते सोनं आपल्याला तर दिसतंय. म्हणजे आता तेवढा उजळपणा त्याच्यामध्ये राहिलेला नाही. म्हणजे सोनं तेच आहे, रंग त्याच्यामध्ये आहे, पण त्या रंगाची काय झालेली आहे? तिथं पर्याय बदललेली आहे. त्यामुळं आपल्याला जे जे काही दिसतंय त्या सगळ्या गुणांच्या पर्याय आपण जाणतोय, किंवा त्या पर्याय रूपाने आपण त्या द्रव्याला बघतोय, त्याचं ज्ञान करून घेतोय. मग आता आपण जाणतोय, कशाने जाणतोय? मती आणि श्रुतज्ञानाच्या द्वारे आपण जाणतोय. मग हे मतिज्ञान श्रुतज्ञान काय आहे? जीवाचे गुण आहेत का जीवाची पर्याय आहे? कशाची पर्याय येणार? कशाची पर्याय? हा, बरोबर, पर्याय आहे. कशाची पर्याय आहे? ज्ञान गुण आहे ना जीवाचा. त्या ज्ञान गुणाची मती श्रुतज्ञान ही पर्याय आहे. किंवा अजून अवधी ज्ञान असेल तर अवधी ज्ञान पर्याय आहे. मनपर्याय ज्ञान असेल ते पर्याय आहे. केवल ज्ञान सुद्धा ज्ञान गुणाची काय आहे? तर पर्याय आहे. त्यामुळं आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं की आपण जे जाणतो ना ते पर्यायाला जाणतो. पर्यायाच्या द्वारे आपण त्या द्रव्याची काय करतोय? तर सिद्धी करतोय. सोनं आपण ओळखतो ते त्याच्या बाहेरच्या बघण्यावरून, लक्षणावरून ओळखतो, आणि मग तिथं ते सोनं हे द्रव्य आहे हे आपण निश्चित करतो. किंवा त्या परीक्षेच्या द्वारे, परीक्षा कशाची करतो? त्याच्या गुणांच्या पर्यायाची परीक्षा करतोय. नुसते गुण आपल्याला दिसणार नाहीत. जसं नुसतं द्रव्य आम्हाला पाहिजे, कुठल्याही आकाराने आकार नसलेलं किंवा कुठलंही पर्याय नसलेलं सोनं पाहिजे तर मिळणार नाही. तसं कुठलंही गुण सुद्धा आपल्याला नुसता नाही दिसणार, त्याची पर्याय आपल्या लक्षात येणार आहे, आणि त्या पर्यायावरून आपण त्या गुणाला, त्या गुणावरून आपण त्या द्रव्याला जाणणार आहोत. श्रद्धा हा जीवाचा गुण आहे. मग ह्या श्रद्धा गुणाची आपल्याला काय लक्षात येणार आहे? पर्याय. आता आपण बघितलं ना, गुण सुद्धा आपण पर्यायाच्या द्वारे जाणतोय. म्हणजे तिथं असणार ती गुणाची कुठली ना कुठली पर्याय असणार. मग श्रद्धा गुणाच्या पर्याय किती होतात? 2 असतात. म्हणजे दोन्हीपैकी कुठली तरी असेल, एक तर मिथ्या श्रद्धा नसेल किंवा सम्यक श्रद्धा नसेल. मग अनादी काळापासून आपली श्रद्धा गुणाची कुठली पर्याय आहे? मिथ्या दर्शन ही पर्याय आहे. कारण मिथ्यात्वाने सहित आहे. मान्यता किंवा श्रद्धान आपलं कसं आहे? उलटं आहे, चुकीचं आहे. त्यामुळं ते श्रद्धान कसं म्हटलं जातं? मिथ्या किंवा खोटं म्हटलं जातं. मग जेव्हा सम्यक दर्शन होतं त्यावेळेस काय होतं? ते मिथ्यात्व नष्ट झालं, आणि तिथं ती पर्याय काय झाली? शुद्ध रूपाने किंवा निर्मळ रूपाने प्रकट झाली. म्हणजेच तिथं काय झालं? आता त्या श्रद्धा गुणाची सम्यक पर्याय उत्पन्न झाली. मग आता श्रद्धा गुण कुठल्या रूपात दिसतोय आपल्याला? सम्यक्त्वाच्या रूपात दिसतोय, किंवा सम्यक्त्व ह्या पर्यायामध्ये दिसतोय. त्यामुळं तिथं सम्यक दर्शन ही काय आहे? तर श्रद्धा गुणाची पर्याय आहे. आता पुढचं आहे तत्वार्थ श्रद्धानम सम्यक दर्शनम. यह सूत्र निश्चय सम्यक दर्शन के लिए है. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला हे जाणायचं की आत्मस्वरूपाचं तिथं ज्ञान झालेलं आहे, आत्मस्वरूपाचं श्रद्धान झालेलं आहे, आणि आत्मस्वरूपाचा तिथं अनुभव पण झालेला आहे. असं ते निश्चय सम्यक दर्शन म्हटलेलं आहे. जो तत्वार्थ श्रद्धान विपरीत अभिनिवेश रहित जीवादी तत्वार्थों का श्रद्धानपणा सो सम्यक दर्शन का लक्षण है. म्हणजे कुठलीही विपरीत मान्यतेने रहित असं ह्या 7 तत्वांचं श्रद्धान, तर ते सम्यक दर्शनाचं लक्षण आहे. सम्यक दर्शन लक्ष्य आहे.
म्हणजे आपल्याला सम्यक दर्शन काय आहे हे ओळखून आपल्याला त्या सम्यक दर्शनाला प्राप्त करायचे, म्हणजे लक्षण पण सम्यक दर्शन आणि प्राप्त करायचे पण सम्यक दर्शन. म्हणजेच काय आहे तर लक्ष्य पण तेच आहे आणि लक्षण पण तेच आहे. लक्ष्य आणि लक्षण मधला फरक समजतोय? लक्ष्य म्हणजे काय तर आपल्याला जी गोष्ट मिळवायची आहे, आपल्याला 10वी पास करायची, आपल्याला डिग्री घ्यायची, आपल्याला व्यवसाय चालू करायचा आहे, तर हे सगळं आपलं काय असतं लक्ष्य असतं. म्हणजे ते मिळवायचं असतं आपल्याला किंवा तिथंपर्यंत पोहोचायचं असतं. मग तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी ते मिळवण्यासाठी आपण ज्या कारणांचा आधार घेतो तर त्या कारणांना काय म्हटलं जातं लक्षण म्हटलं जातं किंवा साधन म्हटलं जातं. मग आपल्याला पाहिजे काय लक्ष्य काय आहे आपलं सम्यक दर्शनाची प्राप्ती करायची. मग त्याच्यासाठी लक्षण आपल्याला सम्यक दर्शनाचं काय हे बघितलंय. मग लक्षण कळल्यानंतर प्राप्त काय करायचं आपल्याला सम्यक दर्शनच प्राप्त करायचंय. मग सम्यक दर्शनाचं लक्षण प्राप्त करून लक्ष्य आपलं सम्यक दर्शन आहे ते प्राप्त करायचं, हे आपलं काय आहे तर ध्येय आहे. पुरुषार्थ सिद्धि उपाय में भी इसी प्रकार कहा है। विपरीत अभिनिवेश से रहित जीव अजीव आदि तत्वार्थों का श्रद्धान सदाकाल करना योग्य है। यह श्रद्धान आत्मा का स्वरूप है, चतुर्थादि गुणस्थान में प्रकट होता है। पश्चात सिद्ध अवस्था में भी सदाकाल इसका सद्भाव रहता है. म्हणजे चौथ्या गुणस्थानापासून सिद्ध अवस्थेपर्यंत प्रत्येक ठिकाणी हे सम्यक्त्व कसं आहे कायम आहे. म्हणजे अविनाभाव म्हटलं तरी चालेल. कसं चौथं गुणस्थान आहे म्हणजे तिथं सम्यक दर्शन असणारच. म्हणजे सम्यक दर्शन आहे म्हणजे चौथं गुणस्थान, सम्यक दर्शनाशिवाय चौथं गुणस्थान नाही, सम्यक दर्शनाशिवाय चौथं गुणस्थान होऊ शकत नाही, असू शकत नाही. तर हे काय झालं अविनाभाव झालं. मग चौथ्यापासून पुढं प्रत्येक ठिकाणी सम्यक दर्शन आहेच. म्हणजे प्रत्येक गुणस्थानाचा चौथ्यापासून पुढच्या काय आहे तर सम्यक दर्शनाशी अविनाभाव संबंध आहे. आणि पुढं सिद्धावस्थेमध्ये पण आणि तिथून पुढं पण कसं आहे हे सम्यक्त्व कायम आहे, कधीही नष्ट होणार नाही. म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे सदाकाल उसका सद्भाव रहता है ऐसा जानना. आणि कधी प्रकट होतं सम्यक दर्शन कुठल्या गुणस्थानामध्ये चौथ्या गुणस्थानामध्ये प्रकट होतं. चौथ्या गुणस्थानामध्ये हा जीव आपल्या आत्मस्वरूपाला जाणतो, आत्म्याचा अनुभव करतो. तिथं काय होतं त्याला आत्म्याची जाणीव किंवा माझं स्वरूप असं आहे ह्याचं तिथं अनुभव मिळाल्यानंतर पक्क श्रद्धान होतं की हेच माझं स्वरूप आहे. तर ते सम्यक दर्शन आपल्याला चौथ्या गुणस्थानामध्ये होतं. फिर प्रश्न है कि छद्मस्त के तो प्रतीति अप्रतीति कहना संभव है, इसलिए वहाँ सप्त तत्वों की प्रतीति सम्यक्त्व का लक्षण कहा, सो हमने माना. छद्मस्त म्हणजे कोण 12व्या गुणस्थानापर्यंतच्या जीवांना छद्मस्त म्हटलंय. पण छद्मस्तचा अर्थ काय होतो जर जे आवरणाने सहित आहेत किंवा जे दोषामध्ये राहतात त्यांना म्हटलेलं आहे छद्मस्त. छद्म म्हणजे दोष आणि स्थ म्हणजे राहणे. दोषामध्ये जो राहतो त्याला काय म्हटलेलं आहे छद्मस्थ म्हटलेलं आहे. मग असे जीव कोण कोण आहेत तर पहिल्यापासून 12व्या गुणस्थानापर्यंतच्या सगळ्या जीवांना छद्मस्त म्हटलेलं आहे. किंवा केवल ज्ञान होत नाही तोपर्यंतच्या जीवांना छद्मस्त असं म्हटलेलं आहे. मग इथं प्रश्न काय आहे की ह्या छद्मस्थांना प्रतीती किंवा अप्रतीती, प्रतीती म्हणजे विश्वास आणि अप्रतीती म्हणजे अविश्वास कहना संभव है, इसलिए वहाँ सप्त तत्वों की प्रतीति सम्यक्त्व का लक्षण कहा, सो हमने माना. परंतु केवली भगवान के तो सर्व का जाननपना समान रूप से है, वहाँ सप्त तत्वों की प्रतीति कहना संभव नहीं है और उनके सम्यक्त्व गुण पाया जाता है, इसलिए वहाँ उस लक्षण का अव्याप्तीपणा आया. शंका विचारली एका शिष्याने. काय विचारलंय की आता आपल्या संयोगामध्ये जे जीव आहेत तर त्या जीवांना 7 तत्वाचं श्रद्धान आहे किंवा नाही हे आपल्याला लक्षात येते किंवा त्याची आपल्याला जाणीव होते. आहे म्हणून जाणीव होते किंवा नाही म्हणून जाणीव होते. कशाची एखाद्या जीवाला देवशास्त्र गुरूंवर श्रद्धान आहे का किंवा स्वपरभेद विज्ञान त्याला लक्षात येते आपल्याला की तो स्वला जाणण्याचा प्रयत्न करतोय किंवा त्याचं श्रद्धान असं झालंय की आपलं काय आहे आपलं काय नाही त्याच्या वागण्यातून बोलण्यातून लक्षात येते. मग हे तर आपल्याला त्याला बघून लक्षात येते. पण सिद्ध भगवंतांना आपण बघू शकत नाही. मग त्यांच्यामध्ये हे 7 तत्वांबद्दल आणि ते सगळ्या
विश्वाला जाणतायत, 3 लोकाला जाणतायत. मग त्यांच्यामध्ये हे 7 तत्वांचं श्रद्धान आहे का नाही हे आपल्याला म्हणजे कसं संभव आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्यांना 7 तत्वांची प्रतीती आहे असं म्हणणं संभव नाही असं तिथं म्हटलेलं आहे. आणि त्यांना तर सम्यक दर्शन आहे. मग असं कसं असा प्रश्न विचारलाय. म्हणजे अव्याप्ती दोष कशाला म्हटलेला आहे. आता इथं अव्याप्ती दोष येतो असं त्यांचं म्हणणं आहे. आपण बघूया. पण पहिल्यांदा अव्याप्ती कशाला म्हटले लक्षात आहे का. लक्षण करतोय आपण द्रव्याचं, तर ते द्रव्याच्या काही भागामध्ये आढळतं, बाकीच्या भागामध्ये ते आढळत नाही, तर त्याला अव्याप्ती म्हणजे काही भागात व्यापलेलं आहे आणि काही भागात व्यापलेलं नाही. मग लक्षण जर केलं तर त्या द्रव्यामध्ये संपूर्ण ते व्यापलेलं दिसलं पाहिजे, पण असं दिसत नाही. तर तिथं काही भागामध्ये दिसतंय. म्हणजे आपण बघितलं होतं ते सासनादी गाय किंवा चट्टेपट्टेवाली गाय. मग चट्टेपट्टे हे जर गायीचं लक्षण केलं तर काय होणार आहे. ठराविकच गायी आहेत चट्टेपट्टेवाल्या, बाकीच्या सगळ्या गायींना गायीच म्हणता येणार नाही. मग म्हणजे काय झालं, ते चट्टेपट्टे हे लक्षण आपण करू शकत नाही. जर ते लक्षण केलं तर आपलं लक्ष काय आहे, गायीला ओळखायचं. मग हे लक्ष सगळीकडे दिसणारच नाही ना. हे लक्षण कुठलं, चट्टेपट्टे वाली गाय, ठराविक चट्टेपट्टेवाल्या गायीचा जो प्रकार आहे तेवढ्यामध्येच आपण मग गाय म्हणून बसणार. आणि बाकीच्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ज्या गायी आहेत तर त्याच्यामध्ये हे चट्टेपट्टे आढळले नाहीत, तर गाय असून सुद्धा आपण त्याला गाय म्हणून स्वीकारणार नाही, किंवा ते दुसरंच काहीतरी आहे असं आपलं तिथं काय होणार, चुकीचा ग्रह होणार. म्हणून तिथं लक्षण कसं पाहिजे, तर गाय म्हणलं तर गाय सगळ्या गायी त्याच्यामध्ये व्यापल्या आल्या पाहिजेत असं लक्षण जर केलं तर ते दोषरहित लक्षण म्हटलेलं आहे. मग आता इथं त्यांचं म्हणणं काय आहे की जर 7 तत्वांची प्रतीती कुणाला आहे, तर म्हणजे आता छद्मस्थ जीवांमध्ये तर आहे हे लक्षात येते, आणि सिद्धांमध्ये तर आता ते लक्षण आपल्याला दिसत नाही आहे. मग त्यांच्यामध्ये ते लक्षण नाही आहे म्हणून मग तिथं अव्याप्ती दोष येईल असं त्यांचं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे, 7 तत्वांबद्दलचं श्रद्धान छद्मस्थांना आहे पण सिद्ध भगवंतांना नाही असं तिथं म्हटलंय, म्हणून ते अव्याप्ती दोषाने सहित आहे असं शंका केली एकाने. आता त्याचं समाधान काय दिले, जैसे छद्मस्थ के श्रुत ज्ञान के अनुसार प्रतीति पाई जाती है, उसी प्रकार केवली सिद्ध भगवान के केवल ज्ञान के अनुसार प्रतीति पाई जाती है. म्हणजे आपण काय करतोय, मती आणि श्रुत ज्ञानाच्या द्वारे आपण सगळं जाणतोय किंवा तिथं आपलं श्रद्धान होतंय. आपण मतिश्रुत ज्ञानाच्या द्वारे जे जाणतोय, मग आपण मतिश्रुत ज्ञानाच्या द्वारे जाणतोय की हे 7 तत्व आहेत, हे खरे देवशास्त्र गुरु आहेत, स्व आणि पर आहे, असं आपण ह्या बाहेरच्या गोष्टींना ह्या आपल्या ज्ञानाच्या द्वारे, कुठलं ज्ञान आहे आपल्याकडे आता, मती ज्ञान आणि श्रुत ज्ञान आहे. आणि मग सिद्ध भगवंतांकडे तर केवल ज्ञान आहे की, मग त्यांच्या ज्ञानामध्ये तर सगळंच झळकलंय की, 7 तत्व त्यांनीच तर आपल्याला उपदेश दिलाय. म्हणून सांगितलं की आपण जसं श्रुत आणि मती ज्ञानाच्या द्वारे जाणतोय तसं ते केवल ज्ञानाच्या द्वारे जाणतात. जो सप्त तत्वों का स्वरूप पहले ठीक किया था वही केवल ज्ञान द्वारा जाना. काय सांगितलंय, जे 7 तत्वांचं स्वरूप छद्मस्थ अवस्थेमध्ये जाणलं होतं तेव्हाच तिथं काय झालं होतं, श्रद्धान पक्क झालं होतं, मिथ्या श्रद्धान नष्ट झालं होतं, आणि ते श्रद्धान तर कायम आहे. मग त्या श्रद्धानाला आता केवल ज्ञानाच्या द्वारे जाणलं जाते. अगोदर मतिश्रुत ज्ञानाच्या द्वारे जाणलं जात होतं, आता केवल ज्ञानाच्या द्वारे जाणलंय. लक्षात येते का. याच्यासाठी उदाहरण, आता पहिलीच्या मुलाला 2चा पाढा शिकवला, 2चा पाढा येतोय त्याला, मग 10वीच्या मुलाला आता 10वीत गेल्यानंतर आता तो 2चे पाढे म्हणत नाहीये, किंवा त्याला म्हणून दाखवायला काही म्हणजे पेपर वगैरे पण त्याला द्यावा लागत नाही, किंवा पेपरमध्ये त्याला विचारलं पण जात नाही. मग त्याला 2चा पाढा येतोय का नाही 10वीत गेलेल्या मुलाला, का पहिलीत पाठ केला आणि तिथंच त्याचं ज्ञान नंतर नष्ट झालं असं काय आहे का. जर तो मुलगा 10वीत गेलाय तर त्याला 2चा पाढा येतच असणार आहे, त्याच्यात काही शंकाच नाही. लक्षात येते का. तर 7 तत्वांची प्रतीती लक्षात येते, पण सिद्ध भगवानमध्ये ती कुठे दिसतीये, म्हणजे त्यांच्यामध्ये ती प्रतीती नाही. म्हणजेच काय आहे, तर तिथं अव्याप्ती दोष आहे असं त्यांचं म्हणणं आलं. मग तिथं काय सांगितलं, छद्मस्थ अवस्थेमध्ये जे 7 तत्वाचं श्रद्धान झालं होतं ते मतिश्रुत ज्ञानाच्या द्वारे त्यांनी जाणलं होतं, आणि आता सिद्ध अवस्थेमध्ये ते केवल ज्ञानाच्या द्वारे जाणतायत. म्हणजे दुसरीमध्ये पहिलीमध्ये शिकलेला पाढा त्यावेळेस तिथं त्याला ते पक्का झाला होता, आता पुढं इतकं त्याचं ज्ञानाचा विस्तार झालाय की तिथं त्याचं ज्ञान आणखीन वाढ होत गेलेली आहे. पण ह्याचा अर्थ ते पहिलं ज्ञान नष्ट झालंय किंवा ते त्याच्यामध्ये नाही असं नाही. तर 10वीचं ज्ञान झालंय म्हणजे पहिलेचं ज्ञान असणारच आहे. त्याच्यानंतर पुढं सांगितलंय की जो सप्त तत्वों का श्रद्धान
स्वरूप पहले ठीक किया था वही केवल ज्ञान द्वारा जाना, वही प्रतीति का परम अवघाडपणा हुआ. म्हणजे पहिलीमध्ये जेवढा पक्केपणा त्या पाढ्यामध्ये होता त्याच्यापेक्षा त्याच्याबद्दलचा पक्केपणा 10वीत गेल्यानंतर जास्त असेल का कमी असेल? पहिलीतला मुलगा पाठ केल्यानंतर एखाद्या वेळेस चुकेल, पण त्याच्या लक्षात राहणार नाही किंवा दुसरंच काहीतरी सांगेल. पण 10वीत गेलेला मुलगा कसं सांगणार आहे? त्याला ते पाढा बनवण्याची पण टॅक्ट आलेली आहे आता. म्हणजे एक उदाहरणार्थ आपण 2चं घेतोय, पण त्याला आता तिथं काय झालेलं आहे, इतकं त्याचं ज्ञानाचा विस्तार झालाय की त्याला सहज तो पाढा येणार आहे. म्हणजेच तिथं काय झालंय, त्या ज्ञानामध्ये आणखीन अवगाढपणा, परम म्हणजे काय, उत्कृष्ट असं तिथं पक्केपणा आलेला आहे. इसी से परम अवगाढ सम्यक्त्व कहा. जो ह्या सम्यक्त्वाला, मग अशा सम्यक्त्वाला काय म्हटलंय, परम अवघाड म्हणजे अगदी गाढ झालेलं ते सम्यक्त्व आहे. जो पहले श्रद्धान किया था उसको झूठ जाना होता तो वहा अप्रतीती होते. 7 तत्वांबद्दल विपरीत मान्यता होती का छद्मस्थ अवस्थेमध्ये सम्यक्त्व प्राप्त झालं तेव्हा? तर तिथं विपरीत अवस्था जाऊनच तिथं सम्यक्त्व प्रकट झालं होतं. त्यामुळं 7 तत्व जसं आहे तसं जाणलं होतं. तो जैसा सप्ततत्वों का श्रद्धान छद्मस्तके हुआ था वैसा ही केवली सिद्ध भगवान के पाया जाता है. हे भाषा थोडी अवघड आहे, लक्षात येणार नाही, म्हणून त्या पाढ्याच्या उदाहरणावरून लक्षात येईल. पहिलीतल्या मुलाचा 2चा पाढा आणि 10वीतल्या मुलाचा 2चा पाढा, ह्याच्यामध्ये काय फरक आहे? 10वीतल्या मुलाला तो पक्का आहे पहिलीच्या मानाने. त्यामुळं छद्मस्थामध्ये जे श्रद्धान होतं तर ते श्रद्धान केवली किंवा सिद्ध भगवान ह्यांच्यामध्ये कसं आहे, आणखीन गाढ रूपाने आहे. इसलिए ज्ञानादिक की हीनता अधिकता होने पर भी तिर्यंच व केवली सिद्ध भगवान के सम्यक्त्व गुण समान ही कहा है. म्हणजे आपण साखरेची गोडीचं पण उदाहरण बघितलं होतं की नाही. 1 कणाची साखर खाल्ली काय आणि वाटीभर साखर खाल्ली, दोन्हीमध्ये गोडी कशी आहे? समान रूपाने आहे. फक्त फरक कुठं आहे? त्याच्या खाण्याची क्वांटिटीमध्ये फरक आहे. कमी खाल्ली आणि जास्त खाल्ली ह्याच्यामध्ये फरक आहे, गोडी समान आहे. तसं 4थ्या गुणस्थानातलं श्रद्धान किंवा सिद्ध भगवंतांचं श्रद्धान हे समान आहे. कशा ह्याच्याने? जाती अपेक्षेने समान आहे, पण गाढतेच्या अपेक्षेने मग सिद्ध भगवान कसे आहेत? परम अवघाड स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. तथा पूर्व अवस्था में यह माना है कि संवर निर्जरा से मोक्ष का उपाय करना, पश्चात मुक्त अवस्था होने पर ऐसा मानने लगे कि संवर निर्जरा से हमारे मोक्ष हुआ है. म्हणजे बदल काय झालाय? फक्त पर्याय बदलली गेली. अगोदर संसारामध्ये होतो, आता ती संसार अवस्था नष्ट झाली आहे आणि तिथं सिद्ध अवस्था प्राप्त झाली. एवढाच जाणण्यामध्ये फरक झालेला आहे. आता भविष्यातला आपण काय म्हणतो? उद्या स्वयंपाक करणार आहे. मग उद्या स्वयंपाक करणार आहे हे आज म्हणतोय, पण उद्या काय म्हणणार आपण? मी स्वयंपाक केला. लक्षात येते का? म्हणजे भविष्य काळ सुद्धा काही काळाने वर्तमानात येणार आहे, म्हणजे ती अवस्था वर्तमानात होऊन जाणार आहे किंवा होणार आहे. तर तसं सिद्ध भगवान संसारी अवस्थेत असताना काय जाणत होते की जे कर्म आहे ते संवर आणि निर्जरा याच्याद्वारे नष्ट होऊन मला मोक्ष प्राप्त करायचा आहे. आणि आता काय झालंय? आता भविष्यकाळ आता वर्तमानात आलेला आहे किंवा ते घडलेली एक क्रिया. त्यामुळे तिथं काय म्हटलेलं आहे? आता संवर निर्जरेच्या द्वारे मी मोक्ष प्राप्त केलेला आहे असं ते जाणतात. म्हणजे जाणण्यामध्ये काय, फक्त अगोदर जे भविष्यकाळ जाणत होते तो भविष्यकाळ आता वर्तमानामध्ये जाणतायत. तथा पहले ज्ञान की हीनता से जीवादिक के थोड़े विशेष जाने थे, पश्चात केवल ज्ञान होने पर उनके सर्व विशेष जाने. म्हणजे जेव्हा आपण अल्पज्ञ अवस्थेमध्ये होतो, मती श्रुत ज्ञानाची कशी अवस्था होती? अजून अल्प अवस्था होती. मग त्या अल्प अवस्थेमध्ये आपण सगळं केवली भगवंतांसारखं जाणू शकतो का? पूर्वी काय झालंय आठवत नाही, किंवा पुढं काय होणार आहे आपल्याला कळत नाही. म्हणजेच तिथं काय आहे? आपल्या ज्ञानावर आवरण असल्यामुळं आपण जे काही आपल्या संयोगात असेल तर त्याचं काय जाणतोय? अगदी अल्प ज्ञानाने अल्प जाणतोय किंवा त्याच्याबद्दल आपल्याला अल्प ज्ञान होतंय. पण जेव्हा केवल ज्ञान होणार आहे तर हे सगळे संयोग त्यावेळेस कसं दिसणार आहेत? अगदी अनादी काळापासून अनंत काळापर्यंत त्या द्रव्याच्या सगळ्या पर्याय त्या ज्ञानामध्ये झळकणार आहेत. मग हे सगळं काय आहे? तर आधी जे थोडं जाणलं होतं त्याच्याबद्दलचं विशेष ज्ञान होणार आहे. परंतु मूलभूत जीवादिक के स्वरूप का श्रद्धान जैसे
छद्मस्तके पाया जाता है, वैसा ही केवली के पाया जाता है। तथा यद्यपि केवली सिद्ध भगवान अन्य पदार्थों को भी प्रतीति सहित जानते हैं, तथापि वे पदार्थ प्रयोजनभूत नहीं है। म्हणजे आता आपण जाणतोय, कसं जाणतोय, आपल्याला जाणण्याची जिज्ञासा आहे किंवा हे काय ते काय उत्सुकता आहे, तसं केवली भगवंतांना उत्सुकता नाही आहे. त्यांच्या ज्ञानामध्ये 3 लोकातील 3 काळातील सगळं काही झळकलंय, पण काय आहे, कसं आहे, कसं होतं, पुढं काय होणार आहे, असं त्या ज्ञानामध्ये झळकलेल्या पर्यायामध्ये जे काही द्रव्य आहेत त्या द्रव्यांना जाणण्याचे त्यांना भाव नाही आहेत. आरशाच्या पुढे जाऊन आपण उभारलं, आरशाला इच्छा आहे का आपल्याला जाणायची? तुम्ही कसं दिसताय, तुम्ही काय घातलंय, असं म्हणतो का आपल्याला आरसा? नाही म्हणत. फक्त त्याच्या पुढे गेल्यानंतर त्याच्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतंय, पण त्याला आपण त्याच्यासमोर उभारलं म्हणून आनंद पण नाही किंवा का उभारला असं दुःख पण नाही. तसं केवली भगवंतांच्या ज्ञानामध्ये सगळं काही झळकलंय, पण ते काय आहे हे जाणण्याची इच्छा पण नाही किंवा का झळकलंय असं पण त्यांना वाटत नाही. फक्त झळकलंय, ते कुठं आहेत, त्यांचा उपयोग कुठं आहे, स्वतःच्या आत्मस्वरूपामध्ये आहे. माझ्या ज्ञानामध्ये काय झळकलंय इकडं जाणण्याचे त्यांना बिलकुल जिज्ञासाच नाही आहे, कारण इच्छाच नष्ट झाली आहे. फक्त आता त्या ज्ञानाची ती निर्मळता आहे की सगळं काही आपोआप त्या ज्ञानामध्ये झळकलं जाते. आरशाची स्वच्छता इतकी असते की त्याच्यासमोर जे जे काही असेल त्या सगळ्याला ते दाखवण्याचं किंवा प्रतिबिंबित करण्याचं काम त्याच्याकडून ॲटोमॅटिक होते. त्याला काही इच्छा करावी लागत नाही की माझ्यामध्ये हे सगळं दिसावं, असं नाही आहे. तो त्याचा स्वभाव आहे. तसा आपल्या ज्ञानाचा पण स्वभाव आहे. जे काही असेल 3 लोकांमध्ये, जर ज्ञान तिथं केवल ज्ञान रूपाने प्रकट झाले तर त्याच्यामध्ये सगळं झळकण्याची योग्यता ॲटोमॅटिक आहे. तो आपला स्वभाव आहे, तिथं काही करायची गरजच पडत नाही. त्यामुळं जे काही झळकले त्याला जाणण्याची सिद्ध भगवंतांना किंवा केवली भगवंतांना इच्छा नाही किंवा ते जाणणं हे त्यांचं प्रयोजन नाही, ते जाणणं हा त्यांचा हेतू नाही. ते जाणण्यासाठी त्यांनी केवल ज्ञानाची प्राप्ती करून घेतलेली नाही, तर स्वतःला जाणणं हेच त्यांचं काय होतं तर लक्ष्य होतं. इसलिए सम्यक्व गुण में सप्त तत्वों ही का श्रद्धान ग्रहण किया है. केवली सिद्ध भगवान रागादि रूप परिणमित नहीं होते, संसार अवस्था को नहीं चाहते, सो यह इस श्रद्धान का बल है. ह्या परमावगाढ श्रद्धानाचं एवढं बळ आहे की त्यांना परत कधी रागद्वेष उत्पन्न होत नाहीत, ह्या संसारात यायचे भाव होत नाहीत किंवा काय चाललंय बघायची त्यांना उत्सुकता नाही. म्हणजे हे सगळं काय आहे तर श्रद्धानाची ती शक्ती आहे की असं ते श्रद्धान पक्क झालेलं आहे किंवा गाढत्व आलेलं आहे की तिथं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काय आहे त्यांना बिलकुल जिज्ञासा किंवा रस नाही. कारण त्याच्यापेक्षा उत्कृष्ट हे जे 3 लोकांमध्ये झळकलं त्यांच्या ज्ञानामध्ये, त्याच्यापेक्षा उत्कृष्ट असं काय आहे तर त्यांचं आत्मस्वरूप. त्या आत्मस्वरूपाची अनुभूती घेणं हे त्यांच्यासाठी काय आहे तर जास्त त्यांना आनंद आणि सुखाला कारण आहे, हे त्यांनी ओळखलेलं आहे. त्यामुळे ते कुठं आहेत, सतत स्वतःच्या आत्म्यामध्ये राहण्यासाठी पुरुषार्थी आहेत. जाणणारा आहे मात्र जाणत आहे, जाणणे सोडून मी अन्य काहीही करणारा नाहीच. जाणा हा मी निसंग स्वरूपी आहे. माझ्यामध्ये ज्ञानावरणादी 8 कर्मांचा संग नाहीच, रागद्वेषादी भावकर्मांचा संग नाहीच. माझ्यामध्ये शरीरादी परद्रव्याचा संग नाहीच. संग म्हणजे परिग्रह. हा मी द्रव्यकर्म, भावकर्म, नो कर्म या संगाने रहित निसंग स्वरूपी आहे. हे सर्व संयोग आहे
पर्यायामध्ये आहेत, संयोगामध्ये आहेत, यांचा माझ्या स्वरूपामध्ये काहीही संबंध नाही. यांचे अस्तित्व माझ्यामध्ये यत्किंचितही नाही. निर्णय करा. शरीररहित, कर्मरहित, रागद्वेषरहित हा मी जीव आहे. निस्संग आहे, निष्परिग्रही आहे. निस्संग स्वरूपोऽहम्. निष्क्रिय